नमस्कार, मी वसई धर्मप्रांताचा बिशप थॉमस डिसोजा। आज गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार, शुभ शुक्रवार ह्या निमित्ताने आपल्याशी हितगुज करू इच्छितो। गुड फ्रायडे हा निश्चितच मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आहे। ह्या दिवशी आम्ही ख्रिस्ती लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर मरणावर चिंतन करतो। मानवाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला। परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी पाठवला। जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर जगाचं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा होती। योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3:16 हे वचन आपल्याला ऐकायला मिळते। आणि त्या वचनानुसार प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्य स्थापन करण्यासाठी आणि माणसाचं तारण करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं। आणि जणू काही त्याचं उच्चांक म्हणून शुभ शुक्रवारी आजच्या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपण साजरा करतो। ह्या दिवसाला शुभ शुक्रवार म्हणतात, कारण ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने मानवावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी क्रूसावरील मरण स्वीकारलं आणि त्याद्वारे क्रूसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। जगाच्या इतिहासामध्ये क्रूस हा क्रूरतेचा, शिक्षेचं चिन्ह होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावरील मरण स्वीकारून त्या क्रूसाला एक नवीन अर्थ प्राप्त करून दिला। आज क्रूस हा आम्हा ख्रिस्ती लोकांसाठी किंबहुना सर्व जगासाठी एक आदर्श चिन्ह बनला आहे, कारण ते तारणाचं चिन्ह आहे। आम्ही त्याला वंदन करतो आणि त्याद्वारे जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती प्राप्त करून घेतो। प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपल्याला अनेक गोष्टीचं जणू काही शिक्षण किंवा सत्याचा उलगडा करून देत आहे। पहिल्या प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे वधस्तंभावरील मरण आहे आणि वधस्तंभावर आपल्या जीवनाचे अखेरचे क्षण मोजत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला एक आगळीवेगळी शिकवण दिली। प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला क्षमेची शिकवण दिली। क्षमा करा आणि क्षमेद्वारे जीवन प्राप्त करून घ्या। आज जगामध्ये हिंसाचार आहे, आज जगामध्ये सूड भावना आहेत, आज जगामध्ये संघर्ष आहेत, युद्ध आहेत। ह्या सर्व पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, क्षमेची शिकवण ही अत्यंत प्रभावी आहे आणि त्याला एक रामबाण उपाय आहे। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण केवळ आपल्या भाषणाद्वारे, केवळ आपल्या शब्दाद्वारे दिली नाही, तर कृतीद्वारे त्यांनी ती शिकवण दिली। आणि आज जगात अनेक लोक याच शिकवणुकीचं अनुकरण करून शांतीसाठी, समेटासाठी पावलं उचलत आहेत। आमचे पोप फ्रान्सिस आम्हाला ह्याविषयी सतत सांगत आहेत की जगामध्ये शांती यावी, विशेष करून जे युद्ध आहेत ते समाप्त व्हावेत, ज्या लोकांना अत्याचार अन्यायाला सामोरं जावं लागतं ते सगळं शांत व्हावं। म्हणून क्षमेमध्ये आपण वाढले पाहिजेत, क्षमा करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजेत। ही जगावेगळी शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरनं आपल्या जीवनाद्वारे दिली आहे, कारण त्यांनी वधस्तंभावरून आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही। दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणातून आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर खिळलेला असताना त्याचं स्वतःचं असं काहीच नव्हतं। आमचे शुभवर्तमानकार बायबलमध्ये लिहितात की जी कबर त्याला देण्यात आली ती देखील दुसऱ्यांची होती। प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं असं काहीच नव्हतं। त्यांनी आपलं सर्वस्व रिक्त केलं, म्हणजेच जगाच्या हितासाठी, दुसऱ्यांसाठी, आपल्या तारणासाठी त्यांनी स्वतःला रिकामं केलं। किंबहुना वधस्तंभावर खिळलं असताना त्यांनी आपल्या आईला, पवित्र मरीला आपल्या प्रेषितांकडे देऊन सांगितलं, जणू काही ते प्रेषित सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करत होते, ते
आम्हा सर्वांचं प्रतिनिधी करत आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताने आपली आई देखील आम्हाला त्याची आई म्हणून, आपली आई म्हणून दिली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण निष्काम्य कर्मफळ म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण जीवन जगावं अशी शिकवण प्रभूने आपल्याला दिली आहे. आणि आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यांसाठी स्वतःला रिक्त केलं पाहिजे, हे सत्य आपण क्रूसावर खेळलेल्या ख्रिस्ताकडनं शिकू शकतो. आज जगामध्ये चंगलवाद वाढलेला आहे, आज जगामध्ये सगळं हडप करण्याची वृत्ती चाललेली आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्ताची देण्याची शिकवण ही फार प्रभावी आहे आणि शुभ शुक्रवार आपल्याला त्यामध्ये वाढण्यासाठी आमंत्रित करीत आहे. तिसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. वधस्तंभावर खिळलेलं असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं शेवटचं वाक्य होतं, हे परमेश्वरा पूर्ण झालं आहे. म्हणजेच जी जबाबदारी तू माझ्यावर सोपवली होती ती जबाबदारी पूर्ण करून मी आज पुन्हा तुझ्याकडे येत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने एक चांगलं नेतृत्व जगाला दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने चांगली शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावर जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्याने पूर्ण केली आहे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने जबाबदारी दिल्या आहेत. आपण या जगामध्ये एका विशिष्ट हेतूने जणू काही जन्माला येतो आणि आपल्याद्वारे हा हेतू पूर्ण व्हावा ही परमेश्वराची आपल्याकडनं अपेक्षा असते. आपण कशा प्रकारे या परमेश्वराच्या अपेक्षेला प्रतिसाद देतो? आपली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, सेवाभावी वृत्तीने पार पाडतो का? आज जगामध्ये जर आपण बघितलं तर सर्वजण जणू काही या आपल्या जबाबदारीतून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात, आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, आपली जबाबदारी स्वीकारा, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि कृपेने ही जबाबदारी पूर्ण करा आणि निश्चितच एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. उत्तम शुक्रवार, शुभ शुक्रवार आपल्याला हाच संदेश देत आहे की आपण क्षमा करण्यासाठी सतत तत्पर असले पाहिजेत. आपण एक रिक्त, दुसऱ्यांना देणारं जीवन, आदर्श देणारं जीवन जगलं पाहिजेत आणि आपण जी जबाबदारी आपल्यावर आहे ती विश्वासूपणे, सेवाभावी वृत्तीने पार पाडली पाहिजे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभ शुक्रवारच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वराचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहावी आणि एक चांगला समाज घडविण्यासाठी, समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करण्यासाठी, समेटाचं, शांतीचा संदेश देण्यासाठी परमेश्वराने आपल्याला जे निवडलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपणास कृपा, आशीर्वाद, वरदान प्राप्त हो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.